शेपूची भाजी ज्यांना आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. खायला खूप चविष्ट लागते आणि त्याचबरोबर खूप पौष्टिक सुद्धा असते. तर पहा, इथे शेपूची भाजी घ्यायची आपल्याला. तुम्ही अशा पद्धतीने फक्त पुढची पानं घेतली तरी चालेल. जर दातामध्ये शेपू उतरत वगैरे असेल तर. मी अशा पद्धतीने थोडी काड्यांसहित अशी खुडून घेतलेली आहे. आता ही शेपू आपण छान 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. शेपूला बऱ्याचदा माती असते, त्यामुळे ती शक्यतो 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या. तर पहा, इथे मी मस्त अशी ही शेपू धुवून घेतली आहे. तर चला आता ही आपण चिरून सुद्धा घेऊया. आता नेहमी तर तुम्ही शेपू चिरतच असाल, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा शेपू चिरायची. पण पहा, कधी ही चिरताना काय करायचं, असं मध्यभागी याला एक काप द्यायचा आणि अशा पद्धतीने मग ती एका साईडला करून घ्यायची. म्हणजे शेपू एकसारखी चिरली जाते. शेपू असू द्या, कोथिंबीर असू द्या किंवा इतर कोणती भाजी असू द्या, जी तुम्हाला अशी बारीक चिरायची. तर ती शक्यतो अशा पद्धतीने चिरली की छान अशी बारीक चिरता येते. तर पहा, इथे मी शेपू अशीच सगळी छान एकदम बारीक चिरून घेणार आहे. इथे मी काड्यांसहित घेतली आहे, त्यामुळे मस्त बारीक चिरणार आहे. तुम्ही जर ओबडधोबड जर अशी चिरून घेतली, म्हणजे थोडी लहान थोडी मोठी तरी चालेल, पण शक्यतो शेपू छान बारीक चिरली ना, की ती दातात अजिबात घुसत नाही. तर पहा, आता याच पद्धतीने मी सगळी शेपू चिरून घेते. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपली जवळपास सगळी शेपू अशा पद्धतीने चिरून झालेली आहे. इथे मी एक जुडी शेपू घेतली आहे आणि 2 जणांसाठी टिफिनला ही पुरेशी होते. बरं, शेपूची भाजी शिजल्यानंतर ना कमी होते, त्यामुळे तुम्हाला किती क्वांटिटी शेपू करायची, किती जणांसाठी करायची आहे, त्यानुसार तुम्ही इथे शेपू घेऊ शकता. मी तुम्हाला टिफिनसाठी होणारी झटपट शेपूची भाजी दाखवते आणि अगदी छोटासा व्हिडिओ, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या पद्धतीने शेपू करता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर पहा, आपली शेपू संपूर्ण चिरून झाली. त्यानंतर आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची ना थोडीशी जास्त घालायची पालेभाज्यांना, म्हणजे भाज्या खायला छान लागतात. जर मुलांसाठी करत असाल तर कमी मिरची घातली तरी चालेल, मिरची वाटून घेतली तरी चालणार आहे. इथे मी छान अशी अगदी बारीक चिरून घेतली आहे. एका मिरचीचे 4 भाग केले आणि त्यानंतर अशा पद्धतीने अगदी बारीक अशी मिरची चिरून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरला जरी लसूण आणि हिरवी मिरची एकत्रित वाटलात ना तरी चालणार आहे. आता इथे लसूण मी छान आधी ठेचून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. लसूण आधी ठेचल्यामुळे ना त्याचा सुगंध खूप छान येतो भाजीमध्ये आणि तो बारीक चिरता सुद्धा येतो. त्यामुळे शक्यतो मी आधी लसूण ठेचून घेते आणि त्यानंतरच असा बारीक चिरून घेते. तुम्ही हवं तर दोन्ही एकत्रित मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. तर पहा, इथे आपली शेपू मिरची आणि लसूण चिरून झालेला आहे. चला पटकन फोडणी करूया. फोडणीसाठी इथे कढई आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढईमध्ये जवळपास 1 पळी इतपत मी तेल घालून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण एकत्रितच तेलामध्ये घालून घेतला. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाचा छान अरोमा उतरेपर्यंत आपल्याला हे दोन्हीही परतवून घ्यायचे मीडियम फ्लेमवर. पहा, मीडियम फ्लेमवरच परतायचं, म्हणजे मग मिरची छान अशी परतली जाते. त्यानंतर यामध्ये कट केलेली शेपू घालून घ्यायची. तुम्ही आता पहा शेपूची क्वांटिटी तुम्हाला किती दिसते आणि शिजल्यानंतर सुद्धा पहा. त्यामुळे कधीही शेपूच्या भाजीमध्ये मीठ घालताना थोडं बेतात घाला. कोणतीही पालेभाजी असू द्या, मीठ घालताना थोडं बेतात घालायचं, कारण ती भाजी शिजत आली नाही की तशी ती हळूहळू कमी होते शिजत आल्यावर. त्यामुळे शक्यतो मीठ थोडं कमी घालायचं. पहा, आता मी आधी ना शेपू छान परतवून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तरी ती आपली शेपू पहा छान अशी परतली गेली आणि जशी आपण ही शेपू परततोय ना तशी तशी ती हळूहळू कमी सुद्धा होत जाते. तरी ती आपली शेपू आता बऱ्यापैकी कमी झाली आणि छान अशी परतून सुद्धा झाली. या स्टेजला आपल्याला मीठ घालता येईल, कारण जर तुम्ही आधीच मीठ घातलं ना तर लवकर अंदाज येत नाही की नक्की शेपू अजून कितपत कमी होईल आणि त्यामध्ये किती मीठ बसेल. तर पहा, इथे आता मी मीठ घालून घेते चवीनुसार. तर भाजीमध्ये आपण आता मीठ घालून घेतलेले. पुन्हा ही भाजी छान अशी हलवून घेऊया. शेपूची भाजी डोळ्यांसाठी खरंच खूप गुणकारी असते, त्यामुळे शक्यतो ना शेपूची भाजी लहान मोठ्या सगळ्यांनीच खाणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा शेपूचा उग्र वास काही जणांना आवडत नाही, त्यामुळे खूप जण शेपू खायला कंटाळा करतात. तुम्ही शेपूची भाजी करताना लसूण थोडा जास्त घाला आणि मिरची थोडी जास्तीची घाला, म्हणजे मग शेपूच्या भाजीला चव येते आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातात. आता इथे मी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं. 2 मिनिटं झाकण ठेवून शेपू शिजवून घेतलेली आहे. शेपूची ज्या काड्या असतात ना त्या शिजायला थोडा वेळ लागतो आपल्या मेथीच्या भाजीपेक्षा. त्यामुळे मी इथे झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घेतली आणि त्यानंतर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे. पहा, आपल्याला आता झाकण न ठेवता 1-2-3 मिनिटं ना अशी ती शेपूची भाजी होऊन द्यायची. आता या स्टेजला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा जर तुम्हाला डाळ वगैरे घालायची असेल ना तर ती फोडणीतच घालून घ्या, जर मुगाची डाळ तुम्हाला घालायची असेल तर. आपली शेपूची भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. जाता जाता व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.